नमस्कार, मी प्रियंका. तुम्हा सगळ्यांचं आय लव्ह नगर न्यूजमध्ये स्वागत. प्रेक्षको, अहिल्यानगर शहरातील जो उड्डाणपूल आहे तो जेव्हापासून वाहतुकीसाठी खुला झालेला आहे तेव्हापासून चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि त्याचं कारण आहे या उड्डाणपुलावर झालेले अपघात. वेगवेगळी कारणं आपण पाहिलेली आहेत या अपघातांची आणि तेव्हापासून हा उड्डाणपूल सतत चर्चेत असतो. आता या उड्डाणपुलाचं 2022 साली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं आणि त्यावेळी नगरकरांनी मोठा जल्लोष साजरा केला होता. त्याचं कारण सुद्धा तसंच होतं, कारण अहिल्यानगर शहरातील हा पहिला उड्डाणपूल आहे आणि त्यामुळे सर्वत्र जल्लोष हा साजरा करण्यात आला होता. अनेक वर्षांची प्रतीक्षा या उड्डाणपुलाची नगरकरांना होती. मात्र ज्यावेळी नवीन प्रवासी या उड्डाणपुलावरून वाहतूक करायचे, प्रवास करायचे, त्यावेळी या उड्डाणपुलावरचं वळण हे नवीन प्रवाशांना लक्षात येत नव्हतं आणि त्यामुळे या उड्डाणपुलावर अपघात व्हायचे. यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने या उड्डाणपुलावर ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर बसवले. मात्र या स्पीड ब्रेकरवर सुद्धा आता खड्डे पडलेले आहेत आणि हे स्पीड ब्रेकर पुन्हा एकदा उड्डाणपुलावरील अपघाताचं कारण ठरू लागलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांसाठी नवीन समस्या निर्माण झालेली आहे. आता मी या उड्डाणपुलावर अशा ठिकाणी उभी आहे ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकर पाशीच उड्डाणपुलाला खड्डे पडलेले आहेत आणि हे स्पीड ब्रेकर तुटू लागलेले आहेत. आता हे स्पीड ब्रेकर सुद्धा जर तुटू लागले तर यामुळे सुद्धा पुन्हा एकदा प्रवाशांच्या जीविताला धोका उद्भवू शकतो. ज्यावेळेस एखाद्या शहरामध्ये उड्डाणपूल हा उभारला जातो त्यामागे वाहतूक ही व्यवस्थित राहावी, प्रवाशांना कुठलीही अडचण येऊ नये किंवा शहरी भागामध्ये वाहतुकीची वर्दळ उद्भवू नये यासाठी हा उड्डाणपूल बांधण्यात येतो. मात्र शहरातील गर्दी कमी करण्याच्या नादात जे उड्डाणपूल उभे राहतात त्याकडे मात्र नंतर प्रशासनाचं दुर्लक्ष होतं. खरं तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे या उड्डाणपुलाचं देखरेखीचं काम असतं. मात्र सध्या जर आपण परिस्थिती पाहिली तर आपल्या अहिल्यानगर शहरातील या एकमेव उड्डाणपुलाकडे याच प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पीड ब्रेकरला खड्डे पडलेले आहेत. नगरकरांच्या जीविताला धोका निर्माण होणार का असा प्रश्न हा प्रत्येक नगरकरांच्या मनात उभा राहतोय. ज्यावेळेस या उड्डाणपुलावर अपघात होतात त्यावेळेस अनेकदा याची चर्चा होते. 2 दिवस हा विषय चवीने चघळला जातो, मात्र पुन्हा एकदा याकडे दुर्लक्ष होत. येणाऱ्या काळामध्ये यावर प्रशासन काही तोडगा काढणार का, की पुन्हा एकदा स्पीड ब्रेकर सोडून इतरही रस्त्याला हेच खड्डे नगरकरांना पाहावे लागणार आणि पुन्हा एकदा त्यांच्या जीविताला धोका निर्माण होणार का हे पाहावं लागणार आहे. कॅमेरामन प्रेम गांगुली सोबत मी प्रियंका, आय लव्ह नगर न्यूज, अहिल्यानगर.